जमिवली ठाकूरपाडा या टीमच्या वतीने इनान ॲक्शन मध्ये प्रकाश आणि अमोल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये या आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी कमी चेंडूमध्ये जास्त दाबा बनवाव्या लागतील टीम जांबिवली ठाकूरपाडा संघाला, कारण दोन्ही संघाला कमी लेखून चालणार नाही. या दोन्ही संघाचा विचार केला तर एकाच ताकदीचे हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात, कारण दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकून त्या ठिकाणी हे सामने अद्याप आपल्या तिसऱ्या फेरीमध्ये ही लढत पाहायला मिळते. सलामीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी नरेश. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन बीसीसी चिंचवलीकरांची मानाची सन्मानाची स्पर्धा. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी अमोल ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक प्रकाश चौधरीला आपण पाहतोय. 18 चेंडू कमीत कमी 40 ते 45 धावा बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल आणि 18 चेंडू मागे कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र टीम तारवाडी कशेळी या संघाचा असेल. दोन्ही संघांना पुनर्शा लाख लाख शुभेच्छा. ही स्पर्धा घर बसल्या आपल्या ब्रदर स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून एन्जॉय करतात त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं, ऑनलाईन प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू चांगला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी बीट झालाय. फलंदाज प्रकाशला आपण पाहतोय. चेंडूला बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू आपल्याला बाळा मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. 18 चेंडू कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न असेल टीम कशेळे विभागातील तारवाडे हा संघ. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे परंतु आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 18 चेंडू मागे 30+ जरी धावा असल्या तरी सामना मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहायला मिळेल. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर या ठिकाणी जांबिवली ठाकूरपाडा विपक्ष तारवाडी कशेळ हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कशेळकरांचं एक स्वप्न आहे का आम्ही एकदा तरी बीसीसी चिंचवली आयोजित या स्पर्धेमध्ये खेळावं आणि ते स्वप्न आज मात्र कुठेतरी कंप्लीट होत असताना आज जर सुरेश केवारी सर विजयी झाले तर ते स्वप्न तुमचं कुठेतरी पूर्ण होईल, परंतु त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. मेहनत, पराकष्ट, जिद्द, चिकाटी आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय शॉर्ट अँड फुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल प्रकाश चौधरी नावाचा ब्रँड या ठिकाणी येत असताना बिगिट षटकार. षटकार आलाय. हाही फटका चांगला आहे. जागा बनवली. बॅकफुटवर आले. बॅकफुटवर येऊन चेंडूला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर चटका दिला जातोय. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर या ठिकाणी पॉवरफुल बिगिट षटकार. अद्याप आले गेलेत. अद्याप एक पाऊल एका संघासाठी माघार घ्यावं लागेल, एकाला पुढ्यात जावं लागेल. त्यासाठी हा संघर्ष आहे. हाय फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला पुनर्शा फेकून दिलाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप. फाईन आणि कॉर्नरच्या मधनं हा येतोय अजून एक दमदार चौकार. ठीक जाईल. तारुळगावचे सुपुत्र रन मशीन म्हटलं तरी हरकत नाही, ज्यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच अंबरनाथ तालुका पूर्ण हा क्रिकेट ओव्हर आर्म क्रिकेट खेळण्यासाठी तयार झाला. ते मात्र या ठिकाणी कवी शेंडे या सामन्यापासून आज कुठेतरी निवृत्ती घेत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने पुनर्ष सहर्ष स्वागत आहे. पहिल्या ओव्हरला मजबूत तडाखा दिला गेलाय. पहिले 3 चेंडू चांगले होते, त्यानंतर 3 चेंडू लगभग 16 धाबा खर्च केल्या. 18 धाबा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. महेश आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये कॉम्बॉक्स इन कडनं गोलंदाजी केली जाते. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय स्लो गतीचा चेंडू होता. फिरकीची जादूगरी आहे.
मागचा सामना 6 चेंडू 5 धावा मात्र दिल्या नव्हत्या, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. तो गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. नरेश सांगत असताना इथून मात्र काहीतरी कानमंत्र नरेशने दिलाय महेशला आणि इथून धावा कमी खर्च कराव्या लागतील. फटका या ठिकाणी फसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला जातोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा आरामात द्या कंप्लीट. कुठणी बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल विचार केला आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. लगभग हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे नरेश कडनं मात्र आपल्याला पाहायला मिळते एक चिकी सिंगल. प्रकाशच्या बॅटमध्ये 5 चेंडू 16 धावसंख्येवर वैयक्तिक खेळ केला जातोय. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला बुलडाबल आहे. पुनर्शा बॅकफुटवर आले होते, जागा बनवली, फाईनचं क्षेत्र निवडलं डीप फाईनला. अजून एक दमदार फटका या ठिकाणी. बॅट्समन प्रकाश चौधरी ऑन अ फायर. नक्कीच प्रश्न पडला असेल तारवाडी संघाला, कोण चारो दिशा हो में खेल कर रहा है. प्रकाश चौधरी आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅटमधनं 6 चेंडू 22 धावा बनल्यात. एकच धाव धावफलकावर, 28 धावा धावफलकावर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हर समाप्तीनंतर 28 धावा 14.00 च्या सरासरीने या ठिकाणी खेळ केला जातोय. चला टीम मीटिंग नकोय तारवाडी संघ, लगेचच आपण गोलंदाजी करायची आहे, त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. लगभग विचार केला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय तब्बल 3:56 झाले गेलेत. 3 ओव्हरचा सामना आहे, म्हणजेच लवकरच सामने उरकले जातील यातील मात्र शंका नाहीये. आणि असेच लवकरात लवकर सामने उरकू द्या ही सर्व संघांना विनंती आहे. उद्याच्या सर्व संघांनी दिलेल्या वेळेत उपस्थिती दाखवायची आहे अशी विनंती आहे सर्वांना. अन्यथा बॉलची पॅनल्टी दिली जाईल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गणेशला आपण पाहू शकाल. नरेश, गणेश, महेश हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा चेंडू इथे मात्र वाईड आहे. पंच सांगत असताना पंचांच्या भूमिकेत अतिशय कडक उन्हामध्ये सातत्याने पहिला दिवस मात्र आज उभे आहेत. अनंत गावंडाला आपण पाहू शकाल. 4 दिवस आपण त्यांना पाहू शकाल नक्कीच, कारण स्वतःचं आयोजन आहे आणि आयोजनामध्ये मेहनत करणं खूप गरजेचं असतं. जे बनतात ना दिसतं तसं नसतं. हाही फटका इथे मात्र फसला गेलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला जातोय. लगभग ना 7व्या ते 8व्या क्रमांकाच्या स्टंप वर येऊन तो फटका मारला गेला प्रकाशच्या बॅटमधनं आणि लगभग 8 चेंडू 27 धावसंख्येवर खेळ केला जातोय. ते 30 धावा मी मगाशीच म्हटलं होतं. 35 ते 40 धावा बनवणं गरजेचं आहे तारवाडी संघाच्या अगेन्स्ट. आणि त्या धावसंख्या बनल्यात म्हणजे सन्मानजनक स्कोर, फायटिंग स्कोर तर उभारलाय. 33 धावा, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. हा फटका इथे मात्र चांगला आहे. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर, 9+6 म्हणजेच मिळतील इथून मात्र या 7 धावा. डीज थँक्यू डीजे मास्टर. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या वेगाने फ्लाय होईल ऑन स्कोर बोर्ड. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तब्बल 40 धावा. फ्रीडचा हा चेंडू होता, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू.
या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता. इथून धाबा रोखाव्या लागतील टीम तारवाडी संघाला, कारण कमी चेंडूमध्ये आपल्याला जास्ती धाबा बनवायला लागतील. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, दोन शतरक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि फलंदाज बाद. प्रकाश बॅक टू पवेलियन. इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल प्रकाशची फलंदाजी 11 चेंडू आणि 33 धावा प्रकाशच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. ऍक्शन रिप्लेमध्ये काहीतरी कानमंत्र देत असताना कैलासला सांगत असताना कुठेतरी धावा बनवण्याचा प्रयत्न कर, मीच चेंडू खेळू नको, आणि तेच कृत्य या ठिकाणी पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे. फटका चांगला आहे, कानमंत्र दिला होता तो सक्सेसही झाला गेलाय. पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू होता, पुल अँड पॉवरफुल, अजून एक दमदार फटका. बॅट्समॅन कैलास ऑन अ फायर. हाही फटका चांगला आहे, बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, टायमिंग थोडंसं कमी आपण पाहतोय आणि फलंदाज बाद. कैलास बॅक टू
चेंडू एक्कावन्न धाबा बनवायचे आहेत, म्हणजे प्रति ओव्हरचा विचार केला तर 16.50च्या सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू या ठिकाणी प्रकाशचा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. नरेशला आपण पाहू शकाल मोठे फटके या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे. सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके जर आले नाही तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सामना खूप लांब जाईल. या ठिकाणी धारवाडी खशेळी या संघापासनं पहिला चेंडू निर्धाव. हा चेंडू इथे मात्र बॅटच्या टोईनला इनसाइड एज लागली होती. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. प्रति ओव्हरमध्ये 17 ते 16 धावा बनवणे गरजेचं आहे. चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. प्रति ओव्हरचा विचार केला तर 2 मोठे फटके खेळून काढणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू होता. जेवढ्या वेगाने त्या ठिकाणी रिलीज केला त्याच्या दुप्पट वेगाने चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड डिस्पॅच येतोय नरेशच्या पॅट मधनं हा धमाका. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हा षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने आपल्याला अकाउंट खोलत असताना त्या ठिकाणी फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू शतरक्षक आहे. त्या ठिकाणी आकाश होता परंतु त्या ठिकाणी चुका केल्या जातात आकाशकडनं. 2 सामन्यामध्ये आकाश नव्हता, या सामन्यामध्ये आकाश आहे. चंद्रकांत डुमणे यांचं सहर्ष स्वागत पुनर्शा. हा चेंडू चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परंतु यस तांडिगुल फलंदाज बाद. यू मिस आय विल डेफिनेट बॅट अँड पॅडच्या मधनं एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बॅट्समन नरेशच्या डीज बजा. थँक्यू डीजे मास्टर. राजेश येतोय मैदानात. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकू दिलाय. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव मात्र ओव्हर समाप्त. एक ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 11 धावा. वॉलस्टॉक त्या ठिकाणी फलंदाज राजेश होते परंतु टीपला जातोय झेल. फलंदाज बाद. राजेश बॅक टू पॅव्हिलियन.
मैदानात चांगला खेळा द्यापे पाहायला मिळतोय जांभिवली ठाकूरपाडा या संघाच्या माध्यमातून. थोडस बॅकफुटला ढकललाय कशेळे या संघाला. मी म्हणेन कशेळे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं, त्या ठिकाणी ते चुकीचा निर्णय ठरला. अद्याप बॅकफुटला ढकललं, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 11 चेंडू 40 धावा. फटका चांगला आहे, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे भरत होता, भरत करणं चुकी झाली होती, त्याला बॅकअप दिला लगेचच बाळाने. कोणचा बादशाह आहे? बाला बादशाह. बाळा बघ तोंडताय. कॅमेरामॅन आहे तोंड बघ. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. नक्कीच आपण ती खेळपट्टी आखतो ना, त्या खेळपट्टीच्या बाहेर पडला तर नो चेंडू घोषित केला जातोय. त्याच्या आतमध्ये जर पडला ना तर नो चेंडू नसतोय. नक्कीच मनुष्य आहेत, माणसाकडनं चुका होतात, परंतु आमचे चंद्रकांतजी ढुमणा आहेत यांच्याकडनं अजिबात चुका होत नाहीत. या ठिकाणी फुल सोय. ज्यूस काय, थंड काय, गोळ काय. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु लाईन थोडीशी खराब आहे. अनंतला आपण पाहतोय अतिशय कडक गुणामध्ये. ठाणे रायगड वर्सेस ज्या मॅचेस होतात त्या मॅचेसचा मात्र एक हुकमी एक्का म्हटलं तरी हरकत नाही आहे. लगभग विचार केला आज आयोजकांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय, सातत्याने 4 दिवस या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळतील. स्क्वेअर आणि एक आणला, एक लुक चुकून लागलाय. विने होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक गायक एक चिक्की सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय चंद्रकांतजी ढुमणा, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. तारवाडी संघ थोडासा बॅकफुटला आहे. अद्याप विचार केला तर 9 चेंडू 36 धावा बनवायचे आहेत, म्हणजे षटकाराच्या मदतीने इक्वल केला तर 9 चेंडू मागे 6 षटकार फेकावे लागतील, परंतु ते षटकार फेकेल कोण? हा फटका चांगला आहे, कॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे बैलगाडा प्रेमी, अतिशय सुसाट वेगाने त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आकाशला आपण पाहू शकाल. एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने त्या ठिकाणी थोडासा फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू होता, स्टँड अँड डिलिव्हर. या ठिकाणी या फटक्याची नितांत गरज होती. 8 चेंडू 35 धावसंख्येची गरज असताना या 8व्या चेंडूवर षटकार तर आलाय. डीजे ठोक. आत्ता कुठेतरी बादशाह बनावं लागेल, कारण जांभिवली संघामध्ये बाळा बादशाह आहे. इथे महेशला बादशाह बनावा लागेल, परंतु फटका फसलाय. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. इथून अजून एक लॉंग ऑफच्या डोक्यावरनं येतोय दमदार फटका. आता उर्वरित समीकरण आहे येणारे 6 चेंडू 25 धावा.
6 चेंडू 25 धावा. शेवटच्या सामन्यामध्ये आकाशला आपण पाहतोय. सहा चेंडू 25 धावा. पहिले 2 चेंडू निर्णायक असतील. हा पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चांगला आहे. आउटसाइड द ऑफ समी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर महेशला ऑन स्ट्राईक येणं गरजेचं आहे. आकाशमध्ये क्षमता आहे परंतु अद्याप ती फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी अजून एक दमदार मोठा फटका. आता उर्वरित समीकरण आहे 4 चेंडू 21 धावा. चला सामना चालू करायचा आहे. पंच 4 चेंडू 21 समीकरण आहे. लवकर खेळांना ट्रेन ग्राउंड मध्ये नेल. चार चेंडू 21 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. येस पंच ही धावही नाहीये आणि विकेटही नसेल. हा तिन्ही मारू दिलं. 4 घालाय मग 4 मारू दे. हे कोण 9 घालाय. 3 चेंडू 21 धावा. 3 चेंडू 3 षटकार जरी आले तरी 18 धावा बनवू शकतील परंतु एखादा हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. षटकार आलाय. खेळाडू कक्षाला यातून मात्र सलामी देत असताना 2 चेंडू आणि 15 धावा. की 50% बल्ले बल्ले झालंय. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला टॅप केले जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बाला बादशाह. हे आताचे यंगस्टर आहेत ना. या ठिकाणी मी म्हणतोय तुम्हाला बाला झाला, आकाश झाला, अमोल झाला, तो विनू झाला, हे पूर्ण बैलगाडा प्रेमी आहेत. नक्कीच माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाला कुठले तरी व्यसन हवं, एखादा नाद हवा, अन्यथा जीवन व्यर्थ आहे. फटका फसला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बाला. यास टिपला जातोय झेल. बाळा चेंडेल फुगा बांधा गॅस फुगा. सरचे स्वागत आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देऊया. अद्यापही विचार केला तर सागरच्या कमकुवत असताना हा सामना इथून मात्र जिंकलाय आणि टीम जांभिवली संघ क्वालिफाय झालाय. त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं तसेच जांभिवली टीमचं तसेच हडलक टीम ताडवाडी कशेळे या टीमचं सुद्धा मनापासून सरचे स्वागत आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण मॅच शेड्यूल बघू शकाल. 11 चेंडू आणि 33 धावा ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रकाश यायचाय या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार घेण्यासाठी. सेकंड करायचा लगेचच. या ठिकाणी नक्कीच संजय दादा आंबीर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रकाशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. आणि उद्याचे लॉट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला प्रकाश यायचंय. उद्याचे लॉट्स तुम्हाला मी सांगू इच्छितो. या ठिकाणी
बघा उद्याच्या सर्व सगळ्यांना विनंती आहे ही स्पर्धा आपण बघू शकत उद्या थेट 9 वाजता उपस्थिती दाखवायची आहे. चिकनीची वाडी विपक्ष बोरीची वाडी, मानगाव वाडी विपक्ष खैरवाडी, गोरेगाव दीपक विपक्ष असलवाडी, धामणी विपक्ष लवाळी असे सामने असतील. सामने थेट 9 वाजता धामणी विपक्ष